पुण्यातील केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सिया आणि चेतन यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी केतन अग्रवाल याच्या हत्येची कबुली दिली। या कबुलीनंतर तपासाला महत्त्वाचं वळण मिळालं असून हत्येमागील नेमका कट आणि त्याचं नियोजन उघड करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। येस आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे अजून एकदम प्रायमरी स्टेजला आहे इन्व्हेस्टिगेशन, परंतु आतापर्यंत त्यांनी प्रायमरीली कबूल केलेलं आहे की सगळं येस केलेलं आहे। म्हणजे कन्फेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं? तिने मूळ याच्यामध्ये जी सिया मुलगी आहे तिला लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्या कारणानेच तिने तिच्या मित्रासोबत मिळून प्लॅन करून त्याला मर्डर करून त्याला अपघाताचं स्वरूप दिलं होतं। त्यांनी कन्फेस केलं जी। पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्येप्रकरणी सिया आणि चेतनला पोलिसांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांसमोर हजर केलं होतं। यावेळी केतनची हत्या का केली असा प्रश्न एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी विचारला, त्यावर सियानं मौन बाळगलं। पुण्यात गाजलेल्या लोहगड हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवालच्या हत्येचा कट अत्यंत नियोजन पद्धतीनं आखला। हत्येच्या दिवशी दोघांनी एका कॅफेमध्ये एकमेकांची भेट घेतली, अंतिम रणनीती ठरवली अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली। सिया आणि चेतन यांच्यात गेल्या 6 महिन्यात तब्बल 2000 वेळा फोन कॉल झाले। या वारंवार संपर्कामुळे दोघांमध्ये जवळीक आणि कटातील सहभागाबाबतचा संशय अधिक गडद झाला। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते। केतनच्या हत्येसाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं हत्येसंदर्भातली माहिती गुगलवर सर्च केली होती। हत्या करून त्याला अपघात कसं दाखवलं जाईल हे सियानं सर्च केलं होतं अशी माहिती मिळते। सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये धक्कादायक माहिती मिळते। शिवाय केतन अग्रवाल हत्येच्या एफआयआर कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली। साखरपुडा झाल्यापासून केतन अग्रवालला सियावर संशय होता। सिया केतनला वारंवार लोहगडावर घेऊन जात होती। सुनियोजित कट रचून असा केतनच्या वडिलांनी दावा केला। सिया किरकोळ कारणांवरून भांडत असल्याची तक्रार केतननं वडिलांकडे केल्याचंही त्यांनी सांगितलं। आमचं कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झालं असून आयुष्यात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिली। तसंच पोलिसांनी पूर्ण खोलात जाऊन या प्रकरणाचा तपास करावा, प्रत्येक धागेदार शोधून जे आरोपी आहेत त्यांना मोठी शिक्षा व्हावी अशी इच्छा विशाल अग्रवालांनी व्यक्त केली। मला तर असं वाटतंय की तो केतनचा भरपूर उपभोग घेत होते, असा मला तिच्या वागण्यात या चेंजेस आमच्यासमोर नाही आल्या एकसुद्धा। केतनसमोर जी येत होत्या ती त्यांनी एवढ्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्हाला फक्त हेच वाटायचं, ठीक आहे यंग पोर आहेत, होतंय नवीन आहेत, पण असं काय आमच्यासमोर त्या वागणूकमध्ये फरक नाही आली काहीच। म्हणजे उपभोग घेत होते म्हणजे काय? सिया काय करत होती? म्हणजे असंच रोज फिरायला जाणे, डिनरला जाणे, हॉटलिंगला फिरणे, या मग हे इकडं चल तिकडं चल, हेच उपभोग, बाकी काय। माझ्यासाठी तर धक्कादायकपेक्षा अगर मोठा काय वर्ड आहे तर माझ्यासाठी ते आहे माझा 26 वर्षाचा मुलगा गेलाय। ह्यांच्या छोट्याशा कारणामुळे आज मला तर आयुष्यभरचं दुःख लाभलंय, जी मी माझी मिसेस माझी मुलगी कधीही न विसरण्यासारखं आहे। तर ह्याला मी आता तुम्हाला व्यक्त नाही करू शकत किती मोठा धक्का बसला माझ्या आयुष्यासाठी। अख्खा आयुष्य माझा त्या पोरीने संपून टाकला, एवढंच म्हणू शकतो। सर, कायदा कोर्ट शिक्षा देईलच अर्थात सियाला आणि चेतनला, पण तुम्हाला काय वाटतं काय त्यांना शिक्षा व्हायला हवी ज्या पद्धतीने त्यांनी ही टोकाची पावलं उचलली आहेत? सर, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटतं की मला न्याय 100% भेटणार। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथं विलास गुले हत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली। IPS व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली तपास करणारे तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला असून तपासाला सुरुवातही झाली। या प्रकरणातील सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये विलास गुले हत्या प्रकरणातील आरोपींवर आता ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला। उमेश माने या युवकाचे प्राण वाचवण्यासाठी गेलेल्या विलास गुले याचा 9 जणांनी चाकूनं वार करून खून केला। आता उमेश माने यांच्या तक्रारीवरून 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला। दरम्यान हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे।
विलास घुले याची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार चेतनराव भाडांनी केली. विलास घुलेला न्याय द्यावा लागेल हा धनंजय मुंडेंचा आवाज आहे आणि त्याबाबत धनंजय मुंडेंची आणि माझी बोलणी म्हणजे ते माझ्याशी बोलले पण आणि मी त्यांना म्हटलं की धनंजय विलास घुलेला ज्या पद्धतीने मारला, एक निष्पाप जीव जो भांडण सोडवायला गेला होता त्याचा जीव गेला असेल तर विलास घुलेला मदत केली. कल्याण पुन्हा एकदा हादरलं. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसात दुसरी बलात्काराची घटना घडली. 15 वर्ष अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता 7 वर्ष चिमुरडीवर 50 वर्ष नराधम जुमिया अली शेख यांनी अत्याचार केला. टोमॅटो देण्याच्या बहाण्यानं घरात बोलावून त्यानं हे कृत्य केलं. नागरिकांनी आरोपीला रंगेहात पकडून चोप देऊन पीडितेची सुटका केली. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात पूर्ववैमनस्यातून भर दिवसा गोळीबार आणि चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागासमोर झालेल्या या हल्ल्यात अंजुम उर्फ वजाहत अली खान यांच्यासह 2 जण जखमी झाले. वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करत चाकूनं हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी अब्दुल वाजिद आणि अब्दुल राजिक या दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. घटनेनंतर पुसद परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक अनमोल उर्फ शंभू रंगारी याच्या हत्येचा धक्कादायक खुलासा झाला. स्थानिक गुन्हे शाखेनं 24 तासात या हत्येचा छडा लावला. मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून मृताचा सख्खा मेहुणा नीरज बनसोड हाच निघाला. बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून नीरजनं मध्य प्रदेशातील मंडला इथून 40,000 रुपये देऊन 3 सुपारी मारेकऱ्यांना बोलावलं. दारूच्या पार्टीच्या बहाण्यानं बोलावून लोखंडी रॉडनं वार करून अनमोलची हत्या करण्यात आली. रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीत एका महिलेनं उडी मारून जीवन संपवलं. विनया कदम असं या महिलेचं नाव असून रोहामधील रहिवासी होती. ती घरातून न सांगता निघून गेल्यानं ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर प्राथमिक तपासात CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेनं कुंडलिका नदीमध्ये उडी मारल्याचं कळालं. या महिलेचा शोध घेण्यात आला. अखेर कुंडलिका नदीतील एका झुडपात या महिलेचा मृतदेह हाती लागला. अन्न औषध प्रशासनानं शिर्डीत पुन्हा एकदा धडक कारवाई केली. आज सकाळपासून साई मंदिर परिसरातील खाजगी पेढे विक्रेत्यांच्या दुकानावर छापे घालून 500 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला. ABP माझानं काही दिवसांपूर्वी शिर्डीतील निकृष्ट पेढ्यांचा पर्दाफाश केला होता. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे रेल्वेच्या इंजिनमध्ये अजगर जातीचा साप दिसला. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सर्पमित्राला पाचारण केलं. सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून अजगराच्या पिल्लाला सुरक्षितपणे पकडलं. नंतर या पिल्लाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडलं. पालघर बोईसर मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा CCTV फुटेज समोर आला असून अपघाताचा थरार हा पाहायला मिळाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाचा चालक अचानक दरवाजा उघडताच तिथून जात असलेल्या दुचाकीस्वाराला त्याचा धक्का लागला. धक्का लागल्यानं दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला आणि बाजूनं जात असलेला कंटेनर खाली तो आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. विधान परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देत असताना आमदार बच्चू कडू यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केल्यानं आमदार प्रवीण दरेकर आक्रमक झाले. मंत्री बोलत असताना मध्येच का बोलता, दादागिरी चालू देणार नाही असा इशारा दरेकरांनी दिला. तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या अशी मागणी बच्चू कडूंनी केली. वाढता वाद पाहता सभापती राम शिंदे यांनी हस्तक्षेप करत सभागृहातील नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले आणि कायदेशीर कारवाई करायला भाग पाडू नका असा इशाराही दिला. लाडकी बहीण योजनेत अनियमितता झाल्याची कबुली खुद्द राज्य सरकारनं दिली. योजनेचा 12,415 शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं सरकारनं लेखी उत्तरात सांगितलं. अपात्र लाभार्थ्यांनी सुमारे 165 कोटींचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकारनं मोठा
निर्णय घेतला. यापुढे लग्नपत्रिकेवर नवरा नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच नियम लागू करणार आहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारही हा निर्णय घेणार आहे. बालविवाहाचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकारला जाग आली. परभणी जिल्ह्यात 48% मुलींचं अल्पवयात लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत सादर केली. अनलॉकचीज आणि आर्टिफिशियल पनीरवर बंदीची मागणी करण्यात आली. आमदार विक्रम पासपोते यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली. आरोग्याच्या दृष्टीनं कठोर निर्णय घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायांमध्ये अशा उत्पादनांच्या वापराबाबत वाढती चिंता व्यक्त होत असल्याचं विक्रम पासपोते म्हणाले. आज सकाळी FDA मंत्री आदरणीय नरहरी झिरवळ साहेबांची भेट घेतली. अन्न व औषध प्रशासनाचं खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलं आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते तात्काळ ॲनालॉग चीज किंवा डेअरी ॲनालॉगवरती हे पूर्णतः महाराष्ट्रामध्ये 1 वर्षासाठी बंदी आणण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात निधीअभावी मोठा फटका बसला. विधानसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार मंजूर घरांपैकी केवळ 12% घरांचं काम पूर्ण झालं असून 24 लाखाहून अधिक घरं निधीअभावी अपूर्ण आहेत. राज्य सरकारनं निधीच्या कमतरतेमुळे योजनेच्या अंमलबजावणीत विलंब झाल्याची कबुली विधानसभेत दिली. बातमी पशुसंवर्धन विभागातल्या एका महाघोटाळ्याची. ABP माझानं काल दिवसभर पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेत वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना आजारी गायी, शेळ्यांचा पुरवठा होत असल्याचं वास्तव मांडलं होतं. मात्र हे प्रकरण इथंच थांबत नाही. कोरोना काळात देशभरात लॉकडाऊन असताना गायीगुरांचे बाजार बंद असताना चक्क पशुसंवर्धन विभागानं गायींची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचं कागदोपत्री उघड झालं. भ्रष्ट अधिकारी आणि पुरवठादारांच्या संगनमतानं हा घोटाळा सुरू असल्याचं दिसून येत आहे. मी चौकशी करेल त्याबाबत. आणि लॉकडाऊन असताना तर बाजार सुरू नव्हते आणि बाजार जरी काही सुरू झाले असतील तर ते केवळ वर्ध्याचं झालेलं नसेल. हे मला थोडंसं पटत नाही आहे. तर मला पहिल्यांदा त्याची पूर्णपणे माहिती घ्यावी लागेल. याबद्दल मी अनभिज्ञ आहे. त्याच्यामुळे आता मी ठामपणे तुम्हाला काही सांगू नाही शकत. पण बाकी जे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे त्याबद्दल शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील आपल्या विभागात. निश्चितपणे मुळात योजनाच अशासाठी बनवल्या जाते की गरजूंना शासनातर्फे मदत व्हावी आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे प्रकार होऊ नयेत. बाकी पशुसंवर्धन पशुपालकांसाठी सदैव कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही सुरू आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरू आहेत. अशातच कोलाडमध्ये उड्डाणपुलावरून मागील 8 ते 10 दिवसांपासून कोकणाकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. संरक्षण कठड्यांची कामं अर्धवट असतानाही पूल सुरू करण्याची घाई का, असा सवाल नागरिक करतायत. गोव्यातील प्रसिद्ध बागा हडफळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाला लाटांसोबत मस्ती करणं अंगलट आलं. समुद्राच्या लाटांसोबत मौज मजा करण्याचा प्रयत्न पर्यटकाच्या अंगलट आला. लाटांच्या तडाख्यात सापडलेला युवक बघता बघता समुद्रात बुडाला. बागा हडफळे समुद्र किनाऱ्यावर अशफाक मसली हा कर्नाटकमधील पर्यटक समुद्रात बुडून मृत्युमुखी पडला. काही वेळानं तरुणाचा मृतदेह किनाऱ्यावर पाहून आला.